नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CID सहाय्यक दस्तऐवज परीक्षक या पोस्टसाठी एक ऑफिशियल अपडेट आलेली आहे। याची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती पूर्णपणे बदललेली आहे। मग आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहे की काय चेंज झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉइन करायची असेल त्यांनी PDK अकॅडमी ॲप डाउनलोड करा। तर आता आपण बघणार आहे सिलेक्शन प्रोसेस मध्ये काय काय चेंज झालेलं आहे। तुम्ही जर आता इथं बघितलं तर तुम्हाला एक ऑफिशियल अपडेट दिसते बघा। या ऑफिशियल अपडेट मध्ये ही तुमची जुनी अपडेट झाली। याच्यामध्ये काही चेंज झालेला आहे, तो चेंज आता आपण इथं डिस्कस करणार आहे। आता तुम्हाला इथं जो चेंज झालेला आहे ती इथं दिसेल बघा। आता याच्यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे त्यांनी, या ऐवजी खालील प्रमाणे वाचावे। म्हणजे आता आपल्याला जो चेंज दिलेला आहे तो आपण डिस्कस करणार। पूर्वीचं नोटिफिकेशन काय होतं ते पाहणार नाही। याच्यामध्ये जर तुम्ही आता बघितलं तर परीक्षा पेपर 1 व पेपर 2 अशी दोन भागात स्वतंत्रपणे असणार आहे, हे लक्षात घ्या। आता तुमची जो पेपर आहे पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन वेगवेगळे पेपर होणार आहे। दोन्ही भागांची जी परीक्षा आहे ती कशी होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ती MCQ बेस्ड असणार आहे। कोणते एक्झाम असणार आहे, MCQ बेस्ड एक्झाम असणार आहे। परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी राहील। तुम्ही जर बघितलं तर दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला पेपर देता येईल। पेपर 1 मध्ये कोणते कोणते तुम्हाला सब्जेक्ट असणार आहे, मराठी, इंग्रजी, त्यांच्यानंतर सामान्य ज्ञान आणि इथं काय दिलेलं आहे तुम्हाला बौद्धिक चाचणी। या विषयावरील प्रत्येकी प्रश्नाकरिता 30 गुण असणार आहे। म्हणजे तुम्हाला मराठीचे 15 प्रश्न असणार आहे 30 गुणांसाठी, इंग्रजीचे पण 15 प्रश्न असणार आहे, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न असणार आहे आणि बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी असणार आहे। मग असे जर तुम्ही एकूण गुण बघितले तर किती गुण होतात तुमचे, 120 गुण होतात। आणि टोटल जे प्रश्न आहे ते किती प्रश्न आहे, 60 प्रश्न आहे पेपर 1 साठी। आता पेपर 2 जर तुम्ही बघितला तर पेपर 2 तुमचा किती मार्काचा दिलेला आहे, 80 गुणांचा दिलेला आहे। पेपर 2 80 गुणांचा दिलेला आहे, हा पण MCQ बेस असणार आहे। पेपर 2 मध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला केमिस्ट्रीचे, त्याच्यानंतर फिजिक्सचे आणि तुम्हाला फॉरेन्सिक सायन्सचे किती गुण असणार आहे, टोटल 80 गुण असणार आहे। किती गुण असणार आहे, 80 गुण। तर तुम्हाला टोटल 40 प्रश्न दिले जातील। म्हणजे एक प्रश्न किती मार्काला दिला जाईल, 2 मार्कला दिला जाईल। याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं रसायनशास्त्राचे तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येतील 20 गुणांसाठी, भौतिक शास्त्राचे तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येतील 20 गुणांसाठी आणि त्यानंतर फॉरेन्सिक सायन्सचे तुम्हाला किती प्रश्न विचारण्यात येतील, 20 प्रश्न आणि ते किती गुणांसाठी असणार आहे, 40 गुणांसाठी असणार आहे। हे जो तो आहे तुमचा पेपर 2 झाला। त्यानंतर आता तुम्ही जर बघितलं तर सिलेक्शन प्रोसेस मध्ये काय चेंज झालेला आहे तो सर्वांनी लक्षात घ्या। आता सिलेक्शन प्रोसेस मध्ये काय चेंज झालेला आहे तो सर्वांनी लक्षात घ्या। इथं तुम्हाला दिलेलं आहे जे उमेदवार पेपर 1 परीक्षेत किमान किती टक्के सांगितले, 45%। 45% म्हणजे तुम्हाला 120 मार्कांपैकी किती मार्क पाडायचे, 54 मार्क पाडायचे। 120 मार्कांपैकी ज्यांना 54 मार्क पडतील अशा उमेदवारांना उत्तीर्ण समजण्यात येईल। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 120 पेक्षा जास्त 120 पैकी 54 पेक्षा जास्त मार्क आले असे विद्यार्थी फक्त पेपर 2 देण्यासाठी इलिजिबल आहेत, हे लक्षात घ्या। त्यांची जी गुणवत्ता यादी, त्यांची जी मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती बघायला भेटेल। त्यानंतर असे उमेदवार पेपर 2 परीक्षा देण्यास पात्र ठरतील ज्यांना 54 मार्क पेक्षा जास्त मार्क आहे अशाच विद्यार्थ्यांना पेपर 2 देता येईल। पेपर 1 दिल्यानंतर तुम्हाला पेपर 2 सर्व विद्यार्थ्यांना देता येणार नाही। आणि त्या उमेदवारांची पेपर 2 जी परीक्षा आहे ती पण कशी होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। आणि तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोन्हीचा जो स्कोर आहे हा एकत्र केला जाईल आणि मग 200 पैकी तुम्हाला किती मार्क पडतात त्या मार्कवरती तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे। आता तुम्ही जर पेपर 1 बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन दिलेले, 60 क्वेश्चन दिलेले आहे आणि ते किती गुणांसाठी दिलेले, 120 गुणांसाठी। आणि त्याचा जो टाइम आहे तो काय असणार आहे, 60 मिनिटांचा। म्हणजे पेपर 1 हा 1 तासाचा असणार आहे। तुम्ही जर पेपर 2 बघितलं तर पेपर 2 मध्ये तुम्हाला किती क्वेश्चन असणार आहे, 40 क्वेश्चन आणि किती मार्क असणार आहे, 80 मार्क आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ असणार आहे। आता हे पहा, याच्यामध्ये तुम्हाला पेपर 2 चं पण माहित झालं, पेपर 1 चं पण माहित झालं। आता ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे, चांगली पोस्ट आहे। तर सर्वांनी काय करायचं, तुम्हाला आता इथं डेट वाढून दिलेली आहे। तुमचे जे फॉर्म फिलिंग आहे, जे विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी आहे त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म तुम्ही 12 ऑगस्ट पासून भरू शकता। 12 ऑगस्ट पासून कुठपर्यंत, 10 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। सर्वांनी लक्षात घ्या,
12 ऑगस्ट पासून 10 सप्टेंबर पर्यंत तुम्ही काय भरू शकता, फॉर्म भरू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे त्यांना परत फॉर्म भरायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुमचे जे तुम्हाला जे वय दिलेलं आहे ते वयोमर्यादा पण इथं दिलेली आहे. हे नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचा. हे नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचा. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आता लगेच पेपर 2 ची तयारी करण्याची आवश्यकता नाही. आता तुमचा जो पूर्ण फोकस आहे तो पेपर 1 वरती असला पाहिजे. कारण पेपर 1 जर तुम्ही क्वालिफाय झाले तरच पेपर 2 साठी तुम्ही इलिजिबल आहे. तर आता तुम्ही काय करायचं, पेपर 1 ची प्रिपरेशन लगेच स्टार्ट करायची. याच्यामध्ये पहा तुम्हाला 4 सब्जेक्ट दिलेले आहे. प्रत्येक सब्जेक्टवरती 15-15 क्वेश्चन आहे. आणि एक जो सब्जेक्ट आहे तो किती मार्कला आहे, 30 मार्कला आहे. टोटल तुम्हाला 120 मार्क असणार आहे आणि टोटल 60 क्वेश्चन असणार आहे. पेपरसाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ दिला जाईल. तर तुम्ही तयारी करायची असेल तर लगेच PDK अकॅडमीला जॉईन करा. सेशन आवडला असेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.